बसा लवकर सह्याद्री कदम घ्या काल काही लोकांनी पत्रकार परिषद घेतली. खरं म्हटलं तर मी याच्यावर बोलणार नव्हतो, परंतु माझा नावाचा उल्लेख दोन मंत्र्यांनी आणि त्याचबरोबर आमदारांनी केला म्हणून स्पष्टीकरण करणं गरजेचं होतं. आश्चर्य आहे की ओपनमधून उभ्या राहिलेल्या आपल्या सौभाग्यवतींना ओबीसीचा कुणबी दाखला घेऊन त्यांना अध्यक्ष करण्याच्या बाबतीमधला निर्णय झाला. खरं म्हणतं तर राजकारणामध्ये निष्ठावंत आणि गद्दार यांची उपमा घेतली तर काही लोक शरद पवारांच्या आशीर्वादाने राष्ट्रवादीतून राजकारणात प्रवेश करते झाले. आणि एवढंच नव्हे तर आमदारांनी उद्धव ठाकरे त्यांच्याशी गद्दारी झाली, उद्धव ठाकरेंच्या पक्षाची गद्दारी केली. आता एकनाथ शिंदे पक्षाच्या असलेल्या पक्षाची गद्दारी करताय. पण गद्दारांनी आम्हाला सांगू नये, आम्ही निष्ठावंत आहोत. शरद पवारांच्यावर असलेली निष्ठा या आजही अनेक आमिषे येताना सुद्धा आम्ही कायम ठेवली आणि ती कायम राहिली. आम्हाला अभिमान आहे आम्ही या नेत्याचा कार्यकर्ता असलेला. स्वर्गीय अजितदादा पवार यांना आम्ही शब्द दिला होता, त्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये आम्ही या अजितदादा गट आणि शरद पवार पक्ष एकत्रितपणे आम्ही निवडणुका लढवल्या. आणि या निवडणुकीमध्ये आपण सांगतात म्हणून कोरेगाव मतदारसंघामध्ये फक्त आपले 3 सदस्य निवडून आले, बाकी सगळे आमचे आले. 3 मध्ये सुद्धा एक आमच्यातल्या अंतर्गत कुरबुरीमध्ये झाला नसता तर आपण फक्त 2 पुरतं मर्यादित राहिला असता. मग आपण प्रीपोल अलायन्स केलं म्हणून सांगता. मग या प्रीपोल अलायन्समध्ये आपण भाजपच्या बरोबर प्रीपोल अलायन्स करता कोरेगावमध्ये. आणि ज्या उमेदवार निवडून आले त्या उमेदवारांच्यावर विरोधामध्ये तुम्ही उमेदवार उभा करून त्यांची मतं घेऊन भीक मागता. हा कुठला तुमचा प्रीपोल अलायन्स आहे? आमचे उमेदवार हे शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी गट आम्ही एकत्र येऊन निवडणुकीच्या अगोदर प्रीपोल अलायन्स केला होता, जसा आपण केला होता तसा. थोडा आपण तसे कोणाचेच नाही आहे. आपण स्वार्थापोटी अहमपणामध्ये इतकं राजकारणामध्ये उरपटलेलं आहात की स्वतःच्या असलेल्या स्वार्थासाठी आपण कोणालाही डावाला लावू शकता, हा तुमचा इतिहास आहे. मग त्या प्रीपोल अलायन्समध्ये या असलेल्या राजकारणामध्ये आपण किती यश मिळवलं याचा अर्ध्यात घ्या. खरं म्हटलं तर सातारा जिल्हा हा शरद पवारांच्या विचाराच्या पाठीमागे उभा राहिलाच. यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचा, पुरोगामी विचाराचा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार ठरणारा महिना. आणि या सातारा जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला पक्ष आणि भाजप सत्ता घेण्यासाठी दबाव फोडाफोडीचं राजकारण करत होते, अंतर्गत तुम्ही त्यांना पाठबळ देत होता. एका पक्षामध्ये राहायचं आणि दुसऱ्याचं गुण गायचं हा तुमचा इतिहास आहे. मला 2 प्रश्न फक्त या साताऱ्याच्या असलेल्या निवडणुकीतून विचारायचा. जर पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी प्रशासन तुमच्याबरोबर नसतं तर तुमचा अध्यक्ष झाला असता का? तुमचा उपाध्यक्ष झाला असता का? काय काय इतिहास केला तुम्ही? अगदी लता कर्णेपासून ते कामेश कांबळेपासून बापूराव शिंदेपासून अनेक लोकांना आपण गळा लावायचा प्रयत्न केला. माणसं हलत नव्हती. मग कोणाला मोका लावतो, जुन्या केसेस काढतो. काही लोकांच्या विरोधात खोट्या तक्रारी केल्या. उमेदवार सदस्य आमच्या बरोबर असताना सुद्धा तोच सदस्य अपहरण केलं म्हणजे खोटी कंप्लेंट केली. एका तक्रारीसाठी SP वाईला जा म्हणून सांगतात आणि दुसऱ्या तक्रारीला SP महाबळेश्वरला उमेदवार सदस्यांना नेतात. हा कुठला न्याय आहे? त्यामुळे तुम्ही न्यायाच्या आणि लोकशाहीच्या गोष्टी करू नका. लोकांनी सभागृहामध्ये आम्ही जाताना फार तुमची व्यवस्थितपणे प्रशासनाला हातात घेऊन काम करत होते. मला मंत्र्यांना एवढंच विचारायचं आहे, आपल्या लोक तुमच्यावर होती असं तुम्ही सांगता, मग सभागृहामध्ये जाताना त्याला गेटमधून घेण्याचा प्रयत्न कामेश कांबळे यांनी त्यांना का केला?
जबरदस्ती त्यांना का केली आणि पोलीस यंत्रणा एवढी तत्पर होती त्यावेळेला ते दुर्लक्षित का करत होते. आमच्या सदस्यांना 12:30 पर्यंत आतमध्ये येऊन देऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न करत नव्हते. म्हणूनच मी गेटवर गेलो आणि त्या सदस्यांना घेऊन आलो. त्यांना ते सदस्य स्वतःहून 1.5 महिने बाहेर राहिलेले आहेत. त्यांना काय आमदारांना मला एवढंच सांगायचं ते काय जबरदस्ती यायले नव्हते, पण त्यांना गेटमधून आत येऊन द्यायचं नाही आणि 12:30च्या आत पोहोचून द्यायचं नाही हे षडयंत्र तुमचं आणि पोलिसांचं होतं ना. मी गेलो म्हणून ते आत आले नाही तर तिथं त्यांना माझ्यावर झाला असतं तर निवडणूकच झाली नसती. परंतु ते केल्यानंतर गेटच्या आतमध्ये आल्यानंतर आमच्या सदस्यांना यायला बंदी आहे. परंतु तुमचे आमदार खासदार मंत्री खासदार नव्हते आमदार मंत्री आणि त्यांच्याबरोबर बाकीचे सगळे 100 कार्यकर्ते 4थ्या माळ्यावर काय करत होते. सभागृहामध्ये जिल्हाधिकारी निवडणूक आयोग अधिकारी असताना सुद्धा त्या निवडणूक अधिकाऱ्याच्या समोर कामेश कांबळे यांना दमबाजी कोण करत होतो आणि हे सभागृहाच्या आतमध्ये येऊन जर त्या ठिकाणी मंत्री वगैरे त्यांना दमबाजी करत असतील आणि त्यांना सांगत होते ह्याचा हात वरती जबरदस्ती करा, हे जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर घडत असेल पोलिसांच्या समोर घडत असेल तर ते काय चुकीचं आहे. एवढं कमी का काय. या सर्व गोष्टी घडत असताना दुर्दैवाने मला सांगावं असं वाटतं एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय हे सगळं घडत असताना कामेशला मी शंभूराजे देसाई आणि मकरम पाटलांनी जर पकडलं नसतं आणि त्याला जर बरोबर नेलं नसतं तर त्याला कोण गेटमधून पळवून देत होता. हे सगळं पोलिसांच्या समोर घडत होतं आणि एवढं काळ तत्परता पोलीस होतं की मतदानाचा अधिकार एखाद्याला तुरुंगातून सुद्धा मतदान करायला देतो तो अधिकार असताना जिल्ह्याच्या गेटवरूनच त्या असलेल्या सभागृहाच्या गेटवरून पोलीस बळाचा वापर करून घेऊन जात आहेत. ह्याला काय म्हणायचं. आणि म्हणून लोकशाहीच्या गप्पा मग मागू नका आणि आपण ही जिंकली निवडणूक हुकुमशाही आहे आणि आपण सांगता ओबीसी समाजाचा असलेला उमेदवार ओबीसीचा असताना सुद्धा आपण उमेदवार कोण दिला. ते उभे राहिले ओपनमधून आणि ओपनमध्ये उभं राहिल्यानंतर सुद्धा त्यांना तुम्ही ओबीसीचा दाखला म्हणून येत आहे. म्हणजे काय काय निवडणुकीच्या संदर्भामधून कसे दाखले घ्यायचे कशा पद्धतीने हे करायचे हे नवीन फंडे ह्या असे लोकप्रतिनिधींकडून पाहायला मिळत आहे. माझ्या माहितीप्रमाणे हे सगळं करत असताना या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून दुर्दैवाने सांगावं लागतं की लोकशाही संपलेली आहे. लोकशाहीच्या माध्यमातून या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या ठिकाणी होत आहे. ही सत्य परिस्थिती आहे. मला वाटतं की बाकीच्यांनी काय बोलायच्या गोष्टी करू नये, बाकीच्यांनी काय सांगायच्या गोष्टी करू नये. जनता आहे, जनता शून्य आहे. त्यामुळे माझ्यावर तक्रार करणे बोलले की शशिकांत शिंदेंचा जाता तिथं शेवट होतो. तुम्ही लोकशाहीतून तुमचा शेवट झालाच होता. या जिल्हा परिषदपासून तुमची उतरती कळा लागलेली आहे आणि उतरती काळ 100% होती. म्हणून जिल्हा परिषदेला आपल्याला पराभव झाला, पंचायत समितीला पराभव झाला. परंतु आज तुम्ही जिंकला हे कपट कारस्थान जिंकलेला. त्यामुळे असो सातारची जनता आहे ही सुज्ञ जनता आहे. ज्या ज्या वेळेला या देशात ज्या ज्या वेळेला या राज्यात हुकुमशाहीचा जन्म झाला ना इतिहास आहे त्यावेळेला त्याचा शेवट हा लोकांनी केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून गद्दारीला थारा नसतो. गद्दारांचा कडेलोट होत असतो आणि जनता लोकशाहीतून कडेलोट करेल. म्हणजे माझ्यावर बोलताना मी एवढंच सांगेल मी कुठे असो पण तिथं प्रामाणिक असतो. कालच्या निवडणुकीमध्ये माझा जो पार्ट होता तो मी करत होतो. पोलीस यंत्रणा बाजूला असती तर कोण जिंकलं असतं ते पण आम्ही दाखवून दिलं असतं. आणि मला वाटतं की या सर्व गोष्टीच्या घडामोडीमध्ये एकच दिसलेलं आहे की सातारची जनता आज पाठीमागं आहे. म्हणून कालपासून आम्ही कमेंट बघतोय, कालपासून जनतेचं प्रतिक्रिया बघतो. म्हणूनच ह्या लोकांना प्रेस घ्यावी लागते आणि सांगावं लागतं की लोकशाही कशी आम्ही जिवंत ठेवली. आमचा हा लोकशाहीचाच विजय आहे. जे कोणी गद्दारी केले ते बडतर्फ होती. कोर्टात तर आम्ही जाऊच, आव्हान तर देऊ, पण त्यांना डिस्क्वालिफाय पण करू. आणि त्यांना जरा तरी जणांची मनाची लाज असेल तर जनतेचा रेट आहे, स्वतःहून त्यांनी राजीनामा द्यावा, नाही तर त्यांचा आम्ही राजीनामा घेऊ अशी मी इशारा देतो. आणि मला वाटतं की आमचा शेवट होत नाही. ज्यांनी शेवट करायचा प्रयत्न केला त्याचा शेवट होतो आणि महाराष्ट्रामध्ये हा तुम्हाला इतिहास पाहायला मिळेल. धन्यवाद.
आता तुमच्या मुलावरती खोटा गुन्हा दाखल करणार का? तुम्ही एका बाजूला म्हणताय त्याचा माझा काही संबंध नाहीये. हो नाही पण त्याच्या गुन्हा दाखल करायचा संबंध येतो कुठं? मी माझ्या जबाबात दिलेलेच आहे ना. दोन्ही मुलांचे, सुनांचे, आणि मंडळीचे, नातवांचे रोज सकाळ संध्याकाळ फोन व्हायचे. त्यांनी तुमच्यावर मुलाच्या बरोबर तुमचं संबंध मला सांगितलं ना की खोटी कोणाच्या तरी दबावाखाली किंवा त्याला कुठल्या तरी गोष्टीचा आम्हीच नाही त्याला म्हणजे काय पूर्वीचे काय त्याच्यावर गुन्हे असतील ते सगळे निकाली झालेले काही चालू असतील मग त्या तुम्हाला काहीतरी असं करू तसं करू दबाव टाकू तुम्ही असं नाही केलं तर आम्ही मोका लावू अशा काहीतरी प्रकारचं तुमची त्याच्यावर त्यांची दबाव चर्चा करतो. झाली. अरे, असा दबाव टाकूनच त्या षडयंत्रात त्याला गुंतवलेला आहे माझं स्पष्ट. मग त्याला मकोका लावण्याचं धमकी दिली असं तुमचं मत असा आहे? माझा समज आहे. बरं तुमचं अजून माहिती त्याची गाठ नाही पडली पण 100% असा बरं, पोलिसांना तुम्ही काय जबाब दिला थोडक्यात सांगा. मी पोलिसांना जबाब दिलेला आहे की अशा प्रकारचं कुठं कृत्य झालेलं नाही काय मी कुठेही गेलेलो नाही आणि मी कसं आहे मी सदस्य आहे माझे ग्रुप सदस्य माझ्या बरोबर आहे जाण्याचा प्रश्न येतो कुठं काय मीच उलट त्या सगळ्यांना सांभाळत होतो आणि अशा परिस्थितीमध्ये की हे जे काय चाललंय चुकीचंच होतं ना. तुम्ही किती दिवस आता बाहेर आहे घरात? मी बाहेर कशाला आहे घरातच आहे. मी त्याशी पण जेव्हा वायपुरीने जबाब दिला मी पाठीमागला मी घरी जाऊन आंघोळ बिंघोळ करून माझ्यावर नाताला सोडून मी पुन्हा माझे सगळे सदस्य घेऊन आलो. मुलाबरोबर परत भेट झाली की नाही तुमची? या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यानंतर आता बघा, मी ह्या 2 दिवस ह्याच गडबडीत आहे की जे जाणून खोटा अर्ज करून जे माझे 2 म्हणजे सदस्य ज्यांनी कारण नसताना मतदानापासून वंचित करून त्यांना बेकायदेशीर अटक केली काय त्यासाठी त्यांना म्हणजे जामीन देण्यासाठी सध्या आमची धडपड चालू आहे त्या ह्याच्यात. त्यामुळं कोण फिरे कुठं काय हे सध्या काय मी तिकडे लक्ष देतो. बापू तुम्ही आता जे आमचं मागणं असं की हे जे कुठं षडयंत्र रचून जे आमचे 2 सदस्य पळवले हे चुकीचं आहे. तर खऱ्या अर्थाने की जर नैतिकता असेल लोकशाही टिकवायची असेल तर पुन्हा हे सगळ्यांनी जी ही निवड झालेली ही निवड पुन्हा व्हावी ही माझी मागणी. बापू यामध्ये पोलिसांवर कारवाई व्हावी अशी वाटते का? तुम्ही एका बाजूला म्हणताय त्याचा माझा काही संबंध नाहीये. हो नाही पण त्याच्या गुन्हा दाखल करायचा संबंध येतो कुठं? मी माझ्या जबाबात दिलेलंच आहे ना. नाही तुम्ही म्हणताय की तुमच्या मुलांनी सगळ्या खोट्या पद्धतीने केलं त्याच्यावर मकोका वगैरे लावण्याच्या शक्यता आहे की ही वस्तुस्थिती आहे? शक्यता आहे असं मी सांगितलं की. म्हणजे ही वस्तुस्थिती नाही तुमचा संवाद झालेला नाही तुमच्या मुलासोबत? नाही. पण माझे बघा मला माहिती आहे नाही, हे बघा मी अनेक वर्षे पोलिसांचे माझे मैत्रीचे संबंध आहेत. ते कशा प्रकारे वागतात ते कशा प्रकारचा दबाव आणतात हे मी अनुभवलेले. तशाच प्रकारचं हे षडयंत्र असलं पाहिजे आणि यामध्ये कोणीतरी आणखी राजकीय व्यक्ती असू शकते. धन्यवाद. ठीक आहे चला धन्यवाद. दिला झटका तुम्ही अजून की वेगळी बातमी तयार करा. काय करायचं? बरं ठीक आहे. पण झटका जोरात झाला. आज जाते तोपर्यंत घेऊया ना. परवा जी माझ्या तरुणाची केस दाखल केली होती त्यासाठी मी जबाबदार प्रवीण कुठे ये ना थोडं बस नाही प्रवीण कुठं बस. हो हे दोघं अगोदर स्टेटमेंट घेऊन काही करायचं घे स्टेटमेंट. हो मग जाऊ त्यांच्याबरोबर जा.
बसतो आता. हा बसतो की. युतीमधले 2 सदस्य त्यांना आरोपी केलं. आम्ही आतमध्ये गेलो. आपण कदाचित व्हिडिओमध्ये तुमच्या नसल आलं इथं तळमजल्यातलं, पण कामेश कांबळे नावाचे एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य त्याला हिथं दमदाटी केली. कुणी केली? इथल्या मंत्री महोदयांनी शिवेंद्रसिंह राजे भोसलेंनी स्वतः त्याला मी घेऊन आत जात असताना त्याला ओढलं. आता ज्या सदस्यांचा संबंध नाही, अमोल मोहिते नगराध्यक्ष, त्यांचा काय या निवडीशी संबंध, ते कसे आत आले, फिरोज पठाण त्यांचा काय संबंध, ते सदस्य नाही, ते कसे आत आले, त्या लोकांनी मी त्यांना धरलं असताना तिकडं ओढायचा प्रयत्न केला. आमदार मकरंद पाटील साहेब होते, आम्ही होतो. आम्ही त्याला घेऊन आतमध्ये गेलो. म्हणजे आतमध्ये त्याला दरवाजापर्यंत सोडलं, आम्ही बाहेर थांबलो तिथं. आतमध्ये आता आपल्याला सांगितलं सदस्याने आमच्या की त्याने हात वर त्यांच्या बाजूने केला नव्हता, तरी सुद्धा 3 वेळा विचारलं हात वर करायचा आहे का, हात म्हणजे काय, आणि त्याचा धरून हात शेजारच्या सदस्यांनी धरून त्यांचा हात वर केला. याचपणे हे प्रशासन लोकशाहीचा खून करणारं प्रशासन आहे, लोकशाहीचा गळा घोटणारं प्रशासन आहे. मी सांगतो, ज्या 2 सन्मान्य सदस्यांच्या विरुद्ध तिने अपहरणाचं तक्रार केली, ते बापूसाहेबांनी स्टेटमेंट पोलीस स्टेशनला दिलं होतं. त्या सदस्यांना आम्ही सभागृहामध्ये त्यांना घेऊन जात असताना मी त्यांना धरलं होतं. आमच्या मांडवे, संदीप मांडवेला 10 पोलीस मला ओढत होते. 10 पोलीस. मी पालकमंत्री आहे, राज्याचा मंत्री आहे. आबा तिथं माझ्या मदतीला आले. आबांना 4-4, 10 पोलीस धरत होते. म्हणजे राज्याच्या मंत्र्यांना जर पोलीस, आता माझ्या हाताला लागलं, रक्त आलं त्या हातातनं, मी त्याला रुमाल बांधला, ते सगळं होईपर्यंत नंतर पट्टी या ठिकाणी केली. म्हणजे पोलीस सुद्धा घरगाड्यासारखं वागले, घरगाड्यासारखं. आमचे 37 सदस्य होते. आमच्या 2 सदस्यांना त्यांनी घेऊन गेले, शिवसेनेच्या. राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांना घेऊन गेले. आता त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची प्रक्रिया पक्षामध्ये आम्ही सुरू करणार आहे. तो भाग वेगळा आहे. आकांत तांडव करताय ते पालकमंत्री आकांत तांडव पोलिसांचे. आजपर्यंत पोलिसांची सेवा घेताना बरं वाटत. 5-5 पोलीस गाड्या मागं पुढं घेऊन पोलिसांचे हॅरॅसमेंट करणं, चौकामध्ये जर पोलीस नसला तर ते सस्पेंड करणं, कुठल्या गोष्टी, एका देवाचं दर्शन घेत असताना अख्खा शहराला वेठीला धरणं. आजपर्यंत पोलिसांना वेठीला धरायचं काम केलं कोणी? हे आपण बघितलं असेल आतापर्यंतची परिस्थिती काय आहे. तर मी SPशी बोलताना सुद्धा घरगडे असल्यासारखे SPला बोलून आजपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीचं वर्तन केले, लांब कशाला. काल तुम्ही जिल्हा परिषदेने सगळे CCTV काढून बघा. ज्या पद्धतीनं पालकमंत्र्याची एंट्री, काय स्टाईल, आता स्टाईलमध्ये ज्या पद्धतीनं पोलिसांच्यावर त्यांनी शिव्याचा बडीवार केला, ज्या पद्धतीनं पोलिसांना काय रे, कोण आहे रे, माज आलाय का, मस्ती आली का, बघून घेईन, काय रे, काय बघतोस, का थांबलायस, कशाला बोलला, इथं आलाय, हे कोण बोललं काल, म्हणजे तुम्हाला माहिती नाही. ज्या ज्या स्टाईलनं आपण पोलिसांशी वर्तन केलं, आणि मला एक सांगा, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी ज्या पद्धतीचं वर्तन केलं, हे कुठल्या लोकशाहीचं असं नाही. आणि हे लोकशाहीचं कोण सांगतो लोकशाहीच्या गप्पा मारतं का? ज्या पद्धतीनं आपण ही निवडणूक होती ना, तर निवडणूक होती, जिल्हा परिषदेच्या गेटच्या आत जायचं कारण काय होतं? जिल्हा परिषद सदस्याची निवडणूक होती ना, काय कारण होतं त्यांचं आत जायचं? अधिकाऱ्यांना दमबाजी करायची. आजपर्यंत जिल्हा परिषदेत कधी बैठक लागली नाही, काल कशी बैठक लागली? आणि हे सगळं करत असताना आपण ज्यांच्यावर 307 गुन्हे दाखल आहेत, त्यांना हाताला धरून तुम्ही कसं काय नेतात? आणि
आणि आपण काल एवढं सगळं सांगत होतो की खोटा गुन्हा दाखल केला, खोटा गुन्हा दाखल केला, खोटा गुन्हा दाखल केला. माझा सवाल आहे, काल तुम्ही गुन्हा कुणी दाखल केलाय म्हणून का नाही सांगितलं? सगळं सांगितलं, गुन्हा दाखल केला. गुन्हा कुणी दाखल केला? गुन्हा दाखल केला जो सदस्य ज्या सदस्याच्या वडिलांना त्यांनी गेल्या 45 दिवसापासून डांबून ठेवले, तो राष्ट्रवादीचा सदस्य आहे. ज्यांनी गुन्हा दाखल केला तो राष्ट्रवादीचा पदाधिकारी आता नव्यानंच पक्षात घेतलाय त्यांनी, आणि तो त्यांच्यासोबत त्यांनी गुन्हा दाखल केला. इथं भारतीय जनता पक्षाचा संबंध आला कुठं? का तुम्ही भारतीय जनता पक्षावर आरोप करताय? संबंध आला कुठं? तो तुमचा पक्षांतर्गत विषय आहे, पक्षामध्ये तुमचा चाललाय. आणि वडिलांचं अपहरण झालं, मुलगा सांगतोय आम्ही म्हणून सांगितलं त्याचं अपहरण झालं म्हणून. त्यामुळे काल 3 वेळा दोन्ही मंत्री ठासून सांगत होतो लोकशाहीचा खून केला, खोटे गुन्हे दाखल केले, खोटं हे केलं, खोटं ते केलं. कुणी केलं? तेव्हा पहिला विषय आहे की त्यांना दोघांनाही माझा सवाल आहे, तुम्ही कालपासून जे प्रेस घेताय, तुम्ही गुन्हा कुणी दाखल केला हे का नाही सांगितलं? का नाही सांगितलं? आणि एवढी लोकशाहीची पूजा करता तुम्ही, तर मग तुमच्या सदस्यांवर विश्वास नव्हता 45 दिवसापासून का डांबून ठेवले होते? कशासाठी डांबून ठेवले होते? आणि त्याला गाडीत उतरताना सोडून हाताला धरून जाते, त्यांच्यावर दबाव नव्हता का? प्रेशर नव्हतं का? ही लोकशाही आहे का? मतदानाला माणूस जेव्हा जातो तेव्हा मतदान केंद्रापासून किती लांब थांबायचं असते? कुठं होतं 100 मीटर? कुठं होती लोकशाही? अख्ख्या जिल्हा परिषदेमध्ये पालकमंत्र्यांनी उच्छाद मांडला होता. पोलीस पासून अधिकाऱ्याच्या पासून सगळ्यांना जी शिवीगाळ ज्या पद्धतीने केली, अख्ख्या जिल्हा परिषदेमध्ये उच्छाद मांडला होता. ही निवडणूक आहे? अशा पद्धतीच्या निवडणूक होतात? तुम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आम्हाला शिकवता, त्या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्यामध्ये या पद्धतीचा पालकमंत्री कसं काम करतो? आजपर्यंत आपण सगळ्या गोष्टी सांगताय की आम्ही हे केलं, भाजपनं हे केलं, भाजपनं ते केलं. तुम्ही काय केलं? काय चाललंय पाटणमध्ये? काय चाललंय वाईट? हे कधीच आपण बघितलं पाहिजे ना. आणि या अशा प्रसंगात आम्ही अनेकदा गेलो, ते सगळं भोगलेलं आहे. पेरलेलं कत्र उगवतं. काल कळलं ते ऍक्च्युली त्यांना ते काहीतरी ते जरा झटापटीमध्ये त्यांच्याच कार्यकर्त्याच्या खिशाला पेन होता, तो असा घासला आणि रक्तालाच काहीतरी झालं. त्यांच्याच कार्यकर्त्याला, जे कार्यकर्ते पोलीस कारवाईसाठी घेऊन चालले होते, त्याला त्यांनी विरोध करताना त्यांच्या पेन लागला असं मला कळलं. पण झालेलं तसं चुकीचंच आहे, कारण पालकमंत्री हे फार मोठं पद आहे. आम्ही त्याला रिस्पेक्ट देतो, कारण ते आमच्या महायुतीचे पालकमंत्री आहेत. 100% आम्ही त्यांना रिस्पेक्ट देतो. मी फोन करून विचारतो साहेबांना, काल फोन बंद होता. आणि जरी साहेब वाईट काही बोलले असले तरी ते तेवढं इलेक्शन पुरतं तेवढा टेम्पो असतो, पुन्हा विसरून जातात, सगळे वरच्या लेवलला एक होतात, मनं जुळतात. हे इलेक्शनमध्ये, कुठल्याही इलेक्शनमध्ये, आता तुम्ही सांगा गावच्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये झालं तर एकमेकाचे वाद होतात, सगळं होतात, पण तीच लोक यात्रेमध्ये सगळे प्रेमाने एकत्र यात्रा करतात, एकमेकाच्या लग्नात जातात, आनंदानं राहतात. महायुतीचं असंच आहे. पण त्याच्यात एक त्यांचं चुकलं, ती मिठाचा खडा का टाकून घेतला हे आम्हाला कळलं नाही, त्यामुळे त्यांचे 5 सदस्य फुटले. जर तो मिठाचा खडा म्हणजे शशिकांत शिंदे जर आले नसते महाविकास आघाडीचा, तर मग मात्र त्यांचे जे 5 सदस्य जे राष्ट्रवादीचे आमच्याकडे आले ते आले नसते. बाहेर आत नाही.
दादा कॅमेऱ्यावर घ्या, कॅमेऱ्यावर घ्या. त्या ठिकाणी मी स्वतः होतो, पालकमंत्री शंभूराज देसाई होते, मकरंद होते, शशिकांत शिंदे साहेब होते. आम्ही चौघही जण त्या ठिकाणी होतो आणि आम्ही पोलिसांना वारंवार सांगत होतो, जे पोलीस साध्या वेशामध्ये येऊन त्यांना पकडून नेत होते त्यांना आम्ही थांबवून सांगत होतो की त्यांना मतदानाचा हक्क करू द्या, मतदानाचा हक्क बजावू द्या, मग तुम्हाला त्यांना अटक करून न्यायची असेल तर खुशाल नाही, आमची त्याला काही हरकत नाही. पण कोणत्याही स्वरूपाच्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये ते साध्या वेशातील जे कोणी पोलीस होते ते नव्हते. ते कोणालाही जुमानण्याच्या, मंत्र्यांना सुद्धा जुमानत नव्हते, आमदारांना जुमानत नव्हते आणि खासदारांना पण जुमानत नव्हते. पुन्हा होणं ही मागणी आमची राहणार, पण आता त्याला कायदेशीर आपल्याला बाजू तपासावी लागेल. आज त्यामध्ये कायदेशीर नेमकं काय करता येईल. आज पुन्हा शासनाला निवडणूक रद्द करण्याचे अधिकार आहेत का ते न्यायालयाला आहे. जर का ते न्यायालयाला अधिकार असतील तर त्या संदर्भात न्यायालयामध्ये जाण्याची सुद्धा भूमिका ही लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला घ्यावी लागेल आणि ती निश्चितपणाने आम्ही घेऊ. काका, राष्ट्रवादी काँग्रेस सभागृहामध्ये मोबाईलचा अलाउड नव्हता, तर तो अलाउड त्यांनी काय केला, आम्ही अगोदरच जमा केले होते, 2 दिवस अगोदरच फोन जमा केले होते. त्यांनी प्रत्येक त्यांच्या सदस्याकडे जमा फोन होते. बरं, फोन असू द्या, त्याच्याशी मला सहमत मी आहे. पण जर तो कामेश जे आपले उमेदवार होते त्यांना अक्षरशः तिथून उचलून आपल्या बेंचकडून उचलून तिकडे नेलं तरी आम्ही गप्प होतो. त्यांना समजवलं आम्ही, तरी सुद्धा त्यांनी काय केलं, त्याला अक्षरशः माझ्या समोर, मी विटनेस केलं, माझ्या समोर त्यांनी चिमटे काढून त्याला प्रवृत्त करायला लावले, त्याला हात वर करायला लावला, त्याला इलेक्शनला मतदान करायला प्रवृत्त केलं त्यांनी. दुसरी गोष्ट, हे आपले राजूभैया भोसले त्यांनी प्रवृत्त, मी त्यांना टॉर्चर सुद्धा केलं की तुम्ही करताय ते माझ्यापेक्षा तुम्ही वरिष्ठ आहात, तुम्ही करताय ते चुकीचं करताय आणि हा अन्याय आहे, सामान्य जनतेवरती अन्याय आहे. तरी सुद्धा त्यांनी त्याला चिमटे काढून थोडा शब्द राहून परत त्यांना तोच प्रकार केला. मग शेवटी मी कलेक्टरांना विनंती केली, जर तुम्ही त्यांना हे करत नसाल तर आम्ही ही निवडणूक लढवून देणार नाही, स्टॉप करणार आम्ही. पण त्यांनी मग शेवटी फोन काढून घेतले. फोन काढल्याच्या नंतर पण त्यांना अक्षरशः डोकं टेकलं की मला हे प्रकार मान्य नाही. तरी सुद्धा त्याला आणि कलेक्टर घरगड्यासारखे वागले आणि त्यांनी जो धक्काबुक्की केला, घरगड्यासारखं वागून जनतेवरती, पालकमंत्र्यांवरती जो अन्याय केला, त्याचा आम्हाला गव्हर्नमेंटनं, सरकारनं आम्हाला न्याय द्यावा एवढीच माझी विनंती आहे. आणि यांना बडतर्फ केलंच पाहिजे. नाही, आम्ही जाण्याच्या अगोदरची गोष्ट, आम्ही आत्महत्या सभागृहात जायच्या अगोदर त्यांचे सगळे उमेदवार, ज्याला अलाउड आहे तो पण तिथं होता, ज्याला अलाउड नाही तो पण तिथं होता. मग हा न्याय कुठला? नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक तिथं काय करत होते, मग त्यांचा अधिकार कुठला? ह्याच्या सभागृहामध्ये इतरांना अलाउड नाहीये. आणि मोर्चाद्वारे एकच म्हणणं आहे आणि एकच इशारा आहे देवा भाऊंना, जर आम्ही लाडक्या बहिणी आहोत ना तर लाडक्या वाघीण होऊन देऊ नका. शंभूराज देसाई ते होते का तिथं? तुम्ही जसं महेश शिंदे आमदारांनी जे बोलले ते सांगितलं, त्याला तुम्ही प्रश्न विचारायला पाहिजे होतो. तुम्ही तिथं अखोले का हाल बघायला होता का? मी भोगले ना स्वतः, मी जे भोगलंय, मी तिथं होतो ते मी सांगतोय. महेश शिंदे तर कुठं लांब होते, जवळ पण आले नाहीत, नव्हते पण तिथं. त्यामुळं आमदार महेश शिंदे आमचे मित्र आहेत, आमच्या पक्षातले आमदार आहेत. त्यांना म्हणावं, सांगी वांगी कोणाचं ऐकून काही बोलू नका. तुम्ही जर तिथं असाल तर तुम्ही समोर डोळ्यानं जे बघितलं तेच सांगा. आमची पार्टी मिटिंग होती, तिथं 2000 आमचे कार्यकर्ते होते, तिथं धाडस झालं नाही. 4थ्या माळ्यावर भाजपचे सगळे कार्यकर्ते होते, भाजपचे 50 कार्यकर्ते तिथं, आमचा एक बी कार्यकर्ता सोडला नाही. आम्ही चौघच, हे माननीय मकरंद पाटील साहेब, मी, शशिकांत शिंदे आणि खासदार नितीन काका, आम्ही चौघच होतो.
मला आजही रेकॉर्डवर आणायचंय. ते बरोबर नाही सभापती माननीय महोदय, शंभूराज न्याय द्या देसाई. आम्हाला न्याय. तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय. त्यामुळे आपण माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा. तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे. सातारा जिल्ह्यात मंत्र्यांच्या अंगावर पोलीस जायला लागले, हे या सभागृहात ज्यांचा विजय झाला त्यांना बरं वाटेल, पण या सभागृहातल्या प्रत्येक सदस्याच्या अंगावर पोलीस आता येऊ शकतात, हे तुम्ही विसरू नका. हे ते जे कोण दोषी म्हणून DSP आहे त्याने फार मोठा पराक्रम केलाय. ते मगे ते जरांगे बसलेले, तिथं बसलेल्या बायकांच्यावर लाठीचार्ज केला, त्याची चौकशी नाही, कुणी लाठीचार्जचा आदेश दिला अजून माहीत नाही. ते झालं, ठीक आहे. दुसऱ्या बाजूनं आता सातारला 2 मंत्री बरोबर असताना त्यांना बाजूला करून त्यांच्याबरोबरची मतदान करून या, आम्ही बाहेर उभे आहे, आम्ही तुम्हाला ताब्यात घेणार आहे, सांगायला काही हरकत नव्हती. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना माझी विनंती आहे की ठीक आहे, यश झालं असेल कुणाचं, अपयश कुणाचं, आमचा पक्ष काय त्यात पार्टी नव्हता. पण अध्यक्ष महोदय, माझी सगळ्यांना विनंती आहे की पोलीस आपल्याला जुमानणार नाही. पोलिसांना सरकारमधल्या कुणीतरी थोडीशी सूचना दिल्यावर जर विधानसभेच्या सदस्यांच्या अंगावर पोलीस यायला लागले किंवा सदस्य आमदार मंत्र्यांना केलंय, आपण तुम्ही आणि मी कितकीच झाडकी पत्ती. त्यामुळं जरा थोडंसं हे प्रकरण हे गंभीर आहे असं मला वाटतं. आता कामेश दादा आहे ना समोर, कामेश दादाने घेतला निर्णय, कामेश दादाने घेतला नसता तर राहिलेले 4 जण तयारच होते. ते म्हणले आम्हाला कुणालाही सांगा, त्यांनी नाही केला, त्याच्यावर ऑथरायझेशन जर दिलं त्यांनी, कारण एखाद्या तुम्ही त्या कामेशला आणताना एखादा प्रचंड मोठला कुठला त्या अतिरेकी आणल्यासारखं त्याला धरून आणलाय तुम्ही. अरे किती त्या पोरावरती दबाव टाकाल तुम्ही, मग तो तुमचाही म्हणताय, एवढा दबाव का? पालकमंत्री सायरन वाजवत घेऊन आलेत त्याला. अरे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य, शिवसेनेचे आमचे नेते घेऊन येतात सायरन लावत. आणि ते दहशत कुणी केली? शांत अभ्यास करा. 4000 लोक बोलवली तिथं हाणामाऱ्या करायला. आमच्या पार्टीचं कोण होतं का? नव्हतं. दहशत त्यांना करायची होती, आमच्याकडे कुठलीही दहशत नव्हती. आमचे सदस्य शांतपणे उठून गेले. 5 पैकी 2 तर शांतपणे येऊन आधीच बसले होते. ज्यांचा केंद्र सरकारच्या अलायन्सवर विश्वास आहे, राज्य सरकारच्या अलायन्सवर विश्वास आहे, ते दोन्ही सदस्य आधीच येऊन बसले होते सभागृहामध्ये. अजित पवार गटाचे, शिवसेनेच्या प्री पोल अलायन्समुळे 2 ते बसले होते. 32 ची संख्या झाली होती आमची. आणि तिसरा जो आमचा आहे तो कामेश त्यांनी उलटा उचलून नेला. मी जबाबदारीनं सांगतो, कामेश दादा 2 दिवस आधी फडणवीस साहेबांना भेटून आले, मुख्यमंत्र्यांना भेटून आले, साहेब मी तुमच्याबरोबर ठाम आहे, तुम्ही जी कोरेगाव मतदारसंघामध्ये पाण्याची कामं केलेत, तुम्ही जी रस्त्याची कामं केलेली आहेत, त्यामुळं मी तुमच्याबरोबर राहणार आहे. मी सन्माननीय नेते शिवेंद्र बाबांचा कार्यकर्ता आहे, मी तुमच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेणार आहे. मला महायुतीमध्ये जायचे, मला महाविकास आघाडीवर जायचं नाही, हे त्यांना मुंबईमध्ये ठामपणे मुख्यमंत्र्याच्या पुढं आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना भेटून सांगितलं होतं. मग त्याला पुन्हा किडनॅप करून यांनी नेला. कुणी दहशत केली? त्यांनीच केली. डांबून आम्ही कोणाला ठेवलं होतं का? नव्हतं. उलट चोराच्या उलट्या बोंबा चालू झाल्यात, आम्हालाच नावं ठेवायचं चाललंय. मग तुम्हाला तुमच्या सदस्यांवरती एवढा विश्वास होता तर मग तुम्ही 4000 लोक का बोलवली जिल्ह्यातली? का गुंड बोलवले सगळे? आमचा एकही सदस्य गुंडगिरी केली नाही, आम्ही कुणालाही हाताला धरून आणलं नाही, शांतपणे उतरले. त्याला कुणी साखळी केली नाही. केली का साखळी? पत्रकार तिथं होते. दबावाखाली आमचे सदस्य होते का त्यांचे सदस्य होते? पोलिसांवरती हात कुणी उचलले? आमच्या कुणी उचलले नाही त्यांनी. आमच्या कुठल्याही मंत्र्यांनी पोलिसांवरती हात उचलले नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांनी उचलले. त्यांनी जर समजावून पोलिसांना सांगितलं असतं किंवा जर वकिलांच्या थ्रू काहीतरी सांगितलं असतं की अरे बाबा आपण अपहरण केलं एकाचं, अपहरणाचा गुन्हा आहे,
आपण त्याच्यावरती कोर्टाची प्रोसेस सकाळी 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत करू शकत होते, ते नाही केले त्यांनी. आमचा पराभव आज मानतच नाही. अरे हा तुम्ही प्रशासनाला आणि पोलिसांना हाताला धरून आमचा पराभव तुम्ही करण्याचा प्रयत्न केलाय. परंतु हा लोकशाहीनं जो कौल आम्हाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला दिला होता, तो कौल तुम्ही पायदळी तोडवला आणि तुम्ही हुकुमशाही पद्धतीनं दांडग्याव्यानं प्रशासनाला हाताशी धरून तुम्ही चुकीच्या पद्धतीनं आज कारभार केलेला आहे. त्याचं प्रायश्चित्त भविष्यामध्ये तुम्हाला 100% मिळाल्याशिवाय राहणार. आम्ही कोणाचे आहे? आम्ही हिंदुत्ववादी नाही का? पण आम्ही नाही का हिंदुत्ववादी? मग आमच्याकडे बहुमत आहे ना, आमच्याकडे बहुमत आहे. हिंदुत्ववादी तर आम्ही पण आहोत ना. उद्धव ठाकरेंची साथ का सोडली त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही. आम्ही पण हिंदुत्ववादीच आहोत, आम्ही पण शिवसेनेचेच आहोत आणि बहुमत आमच्याकडे आहे ना. मग असं जर तुम्हाला एवढं जर तुम्हाला हिंदुत्ववादी अध्यक्ष व्हावं असं वाटत असेल तर बहुमत मिळालं पाहिजे त्याला. नुसतं कुणी हिंदुत्ववादी येऊन असून त्याला अध्यक्षपद मिळत नाही. अध्यक्षपद मिळवायला लोकशाही मार्गाने बहुमत लागतं. काय सांगाल? काय झालं नेमकं? एक मिनिट, काय झालं? काय नेमकं झालं? काही नाही, एकदम हे झालं. मला पोलिसांनी आम्हाला थोडं अटक करून महाबळेश्वरला घेऊन गेले. महाबळेश्वर मध्ये आमचं मेडिकल केलं. तिथं अनफिट झाल्यामुळे तर सिव्हिलला घेऊन आले. आम्हाला लोकशाही पद्धतीने मतदान करून दिलं नाही. आमच्या खोटे अपहरणाचे गुन्हे दाखल केले. आमच्या पोलिस खोटे अपहरणाचे गुन्हे? खोटे काही केलं नाही. आमच्यावर असलेल्या माणसाचं अपहरण केलं असं दाखल. ओके. तुमची काय कपडे फाटले तुमचे? काय झालं तुम्हाला? अध्यक्ष निवडीच्या दरम्यान सभागृहाच्या बाहेर 5 फुटावर गेलो असताना मला पोलीस प्रशासनानं बळाचा वापर करून खोटा गुन्हा दाखल करून मला महाबळेश्वरला मतदानाच्या अगोदर 5 मिनिटं फक्त नेले. मारहाण झाली का तुम्हाला? आम्हालाच पण मारहाण झाली. कुणाकडनं झाली? पोलीस प्रशासन, खासगी देशातले पोलीस. चला तर बाकी प्लीज मला घेऊन स्वतः पालकमंत्री वर जात होते. पालकमंत्र्यांचं पालकमंत्र्यांना सुद्धा चला प्लीज पालकमंत्र्यांचं रक्त माझ्या शर्टाला लागलं. म्हणजे अशा पद्धतीनं अमानुषपणे कृत्य आज लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम, लोकशाहीची हत्या करण्याचं काम यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्यातून झालेलं आहे. खूप मोठं म्हणजे आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 22 सदस्य आणि सेनेचे 15 असे 37ची मेजॉरिटी होती. आमचे 2 फोडले, राष्ट्रवादीचे आणि सेनेचे 2 फोडले. आमची 33ची मेजॉरिटी झाली. त्या 33च्या आमचेच बापूसाहेब शिंदे व्हायचे. ते बापूसाहेब शिंदे रोज आमच्या बरोबर आहेत. अगदी रोज उठल्यानं काल सकाळी सुद्धा त्यांच्या पाया पडलो गुढीपाडव्या दिवशी. आणि त्यांच्यावरच खोट्या पद्धतीचं त्यांचं अपहरण झालं. अशा पद्धतीची खोटी तक्रार दाखल केली आमच्यावर आणि आम्हाला तिथनं मतदान केंद्राच्या बाहेरून म्हणजे अगदी मतदान बाहेरूनच गेटवरच 4थ्या मजल्याच्या सभागृहाच्या बाहेरूनच आम्हाला ओढत नाही. मकरंदाबांना, पालकमंत्र्यांना सगळ्यांनाच ओढत होते. नितीन काका आम्हाला हे करत होते की बाबा यांना मतदान करू दे, सगळे म्हणत होते. वाईट पद्धतीनं प्रशासन सातारा जिल्ह्यामध्ये वागलं. अक्षरशः म्हणजे ज्या आमच्या महिला सदस्य होत्या त्या महिला सदस्यांच्या रूमची झडती घ्यायला 10 पोलीस गाड्या आणि प्रत्येक महिला सदस्यांच्या रूमच्या झडती घेऊन अक्षरशः त्यांना जबरदस्तीनं नेण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं केला. मगाशी शंभूराज देसाईंनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की पहिला गुन्हा दाखल झाला. पहिला गुन्हा ज्या व्यक्ती म्हणजे जी विक्टीम होती
ती विक्टीम स्वतः पोलीस स्टेशनला, महाबळेश्वर आणि वाई पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं की माझ्या बाबतीमध्ये कुठलीही जोर जबरदस्ती झालेली नाही, मी स्वखुशीनं माझ्या पक्षाच्या सदस्यांच्या सोबत मी आहे, हे स्वतः पोलीस स्टेशनला हजर राहून सभापती महोदया त्यांनी सांगितलं. तरी सुद्धा म्हणजे 5:30 पहाटे आम्ही त्या व्यक्तीनं पोलीस स्टेशनला वाईला जाऊन जबाब दिला आणि पुन्हा 6:15 नवीन गुन्हा त्याच व्यक्तीच्या संदर्भामध्ये दाखल केला गेला. अशा पद्धतीनं अतिशय चुकीच्या पद्धतीनं पोलीस प्रशासन वागलं. अक्षरशः आम्ही मंत्री दोघं असताना सुद्धा म्हणजे एखाद्या आरोपीला ज्या पद्धतीची वागणूक दिली जाती त्या पद्धतीची वागणूक आम्हाला मंत्र्यांना जर या राज्यामध्ये मिळत असेल तर याच्यासारखं दुर्दैव असू शकत नाही. सगळ्यात महत्वाचं की आपण एखादा आरोपी असला तर आपण त्याला मतदानापासून वंचित ठेवू शकत नाही, कारण भारतीय संविधानानं ही दिलेला मतदानाचा हक्क आहे. त्या हक्कापासून जाणीवपूर्वक लोकशाही मार्गातून जे सदस्य निवडून आले त्यांना मतदानापासून अगदी मतदानाच्या दारापर्यंत गेलेले सभागृहाच्या तिथून पोलिसांनी त्यांना उचलून नेणं हे अक्षरशः या लोकशाहीला काळिमा फासणारी घटना ही सातारा जिल्ह्यामध्ये घडली. त्यामुळं माझी या निमित्तानं कळकळीची विनंती आहे की जिल्हा पोलीस प्रमुख आणि संबंधित प्रशासनावर आपण कडक कारवाई करावी, त्यांना बडतर्फ करावं, अशा पद्धतीची मी मागणी या निवेदनाच्या निमित्तानं करतो. जिल्हा परिषदेचं पोलीस उभे असताना गेट तोडून माणसं आत गेली. माणसं आत गेली नाही, 3-4 हजार लोक त्या जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेसमध्ये निवडणूक चालू असताना होती. ही कोणी नेली लोक? ही परिस्थिती कोणी निर्माण केली? याची माहिती सभापती महोदया घेतली पाहिजे ना. पोलिसांची जबाबदारी कायदा सुव्यवस्था राखायची आहे. पोलिसांच्यावर कारवाई केली, चुकीचं असेल तर कारवाई झाली पाहिजे, परंतु कायदा सुव्यवस्था राखायची जबाबदारी आहे कोणाची? सरकारचे. सभापती महोदय ऐकून तर घ्या, ऐकून घ्या ना. मी सांगतो ती परिस्थिती समजून घ्या. माझं म्हणणं मला मांडू द्या. बाकी तुम्ही जे निर्देश दिलेले आहेत तुम्ही सभागृहामध्ये ऐकून घेताय. माझाही मुद्दा, आमचंही म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे ना. मी एक मिनिट, मी एवढं स्पष्टीकरण आपल्याला सांगते एवढ्यासाठी की कसं झालं, मग त्याच्यात आधी कोण गेलं, नंतर कोण गेलं, याच्यापेक्षा ज्या प्रकाराने आपले मतदारांना सभागृहामध्ये पोलिसांनी उचलून नेलं, अटक केली, त्याबद्दलची त्यांनी जी वस्तुस्थिती सांगितली ती तशी नाही आहे असं तुमचं म्हणणं असेल तर चौकशीत पुढे होईल. हो, मी तुमचंही खरं म्हणते ना, मी नाही म्हणत नाहीये, पण त्याचा संपूर्ण आधीचा समग्र हे याच्याशी काही संबंध नाही. नाही, त्यांनी माणसं आणली का नाही, हा आपण म्हणणं म्हणजे त्या मुद्द्यापुरतं बोलतोय. मग त्या ऐकून घ्यायला लागेल, पण त्या सभागृहात पोलीस गेले की नाही तेवढंच तुम्ही सांगा ना मला. मी असं म्हणत नाही, तुम्ही बोलू नका. हा, ज्यांनी दाखल केला गुन्हा तो राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे, तो त्या सदस्याचा मुलगा आहे, आणि असं असताना भारतीय जनता पक्षाला दोष द्यायचं काय कारण आहे? कशासाठी भारतीय जनता पक्षाला ब्लेम करता? ही सगळी परिस्थिती सभापती महोदय जोपर्यंत सभागृहाच्या समोर येत नाही, त्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत अशा पद्धतीची कारवाई करणं उचित नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची भूमिका घेणं योग्य नाही. आणि सभापती महोदय एक आहे, सभापती महोदय या एसपीचं जे आपण निलंबन केलंय त्याला तातडीनं स्थगिती देण्याची आवश्यकता आहे. निवडणुकीची प्रक्रिया आहे, निवडणूक बघेल सभापती महोदय. निवडणुकीमध्ये जी प्रक्रिया झाली ती निवडणूक स्थगित करण्याचा अधिकार इथं नाही सभापती महोदय. त्यामुळे सभापती महोदय अशा पद्धतीनं निवडणुकीच्या प्रिमायसेसमध्ये दहशत निर्माण करणं, स्वतःच्या ताकदीचा वापर करणं, मंत्रिपदाचा वापर करणं, हे सभापती महोदय कुठल्याही नियमात बसत नाही. आपण का नियमाचं उल्लंघन केलं? का 5,000 माणसं सभापती महोदयाच्या जिल्हा परिषदेमध्ये घुसली? 5,000 माणसं जिल्हा परिषदेमध्ये जातात निवडणूक चालू असताना सभापती महोदय. अशा पद्धतीचं वातावरण तिथं निर्माण करायचा, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा, आणि त्या ठिकाणी तो प्रश्न निर्माण करून सभापती महोदय निवडणुकीच्या अनुषंगानं अशा पद्धतीचं. आईनं दुपारी भीमा तिरी कोणी काढली क बाई माझी करंगळी मोडली.
आता खोडी कोणी काढली आणि करंगळी कोणाची मोडली हे काही कळायला मार्ग नाही. पण सातारा जिल्हा म्हणजे यशवंतरावांचा जिल्हा, पवार साहेबांचा नंतर बोलूया, पण बाळासाहेब देसाईंचा जिल्हा, लक्ष्मण तात्यांचा जिल्हा, म्हणजे दोघं रस्त्यावर फिरायला लागले की वाघ असायचे, वाघ. उद्या महाराष्ट्राने बघितलं आणि तुम्ही दोघं येऊन सांगता मार खाल्ला. हल्ली होते, लोकशाहीचा खून होतोय. तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे जाऊन सांगावं लागते काय चालू आहे. अध्यक्ष महोदय, संख्या 37, एकीकडे 27, जे काय असेल ते जाऊ दे, त्यांच्या 32 करा. पण तुमच्याकडे संख्या जास्त असताना पोलीस प्रशासनाला हाताशी धरून तुमचे 2 सदस्य आत जात असताना त्यांना घसटून बाहेर काढून तुम्हाला तुमच्या भाषेत धक्काबुक्की करून तुम्हाला इथनं पळवून लावलं, पळवून नाही म्हणजे तुम्हाला घेऊन गेले. ठीक आहे, चांगले. अहो तुम्ही कुठल्या खानदानातले? अहो तुमच्या वडिलांची ओळख काय? गावातनं पोरगा बोलवायचा, ये झालायस ना, इंटर झालायस ना, चल लाग पोलीस मध्ये. की महाराष्ट्रातला किंवा पश्चिम महाराष्ट्रातला एकही तरुण हा इंटरमिजिएट झाला असेल तर त्याला बोलवून घेऊन सांगायचे जा पोलिसांमध्ये लाग जा. ही त्यांच्या म्हणजे ही ख्याती होती बाळासाहेबांची, तो दरारा होता बाळासाहेबांचा, तो धाक होता. लक्ष्मण तात्या काय धाक होता, काय धाक. आणि तुम्ही दोघेही अडकलात आणि तुमची ब्र काढण्याची हिंमत नाही. अहो कोणी केलंय त्याचं नाव तर घ्या, महाराष्ट्राला कळू द्या ना. महाराष्ट्राला कळू द्या, कोणी द्या नाही. सातारा म्हणजे काय हो, सातारा म्हणजे शिवरायांच्या नावाने गाजलेला जिल्हा आणि स्वतः मुख्यमंत्री महोदयांचा जिल्हा. गोरे साहेब तुम्ही काय जवळ मुद्दामून आलात की काय? तुम्ही मुद्दामून आलात, बरोबर नाही. असं आता इथेही त्यांना घाबरवणार असाल असं बरोबर नाही हो. अध्यक्ष महोदय, मतं कमी करण्यासाठी आणि त्या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी, पराभव करण्यासाठी या लोकांचा अशा प्रकारचा प्रकार होऊ शकतो. तर डीजीनी त्यांना फोन केला आणि डीजी मला म्हणाले, मी त्यांना फोन केलाय, मी तुषार जोशी यांच्याकडे खात्री देखील केली की मला डीजी साहेबांचा फोन आलेला आहे आणि मी कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं याला मतदानापासून आमचे लोक थांबवणार नाहीत. मी त्यांना सांगितलं तुमचे लोक तिकडे गेटवर थांबलेले आहेत अशी आमच्या लोकांनी माहिती दिलेली आहे. तर तुम्ही त्यांना सूचना द्या, इन्स्ट्रक्शन द्या की मतदान झाल्यानंतर तुम्हाला जी काही कार्यवाही करायची ती करू शकता तुम्ही, परंतु मतदानापासून वंचित ठेवणं हा गुन्हा आहे आणि मतदानापासून वंचित ठेवणं हा लोकशाहीचा खून आहे आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम बिलकुल करू नका, अशा प्रकारचं मी त्यांना सांगितलं. ते बोलले असं काही होणार नाही. परंतु त्यानंतर मीडियामध्ये देखील मी पाहिलं, शंभूराज देसाईंनी स्वतः सांगितलं. म्हणजे मंत्री का गेले तिथे? कारण त्यांना माहित होतं तिथे त्यांना अडवतील म्हणून त्यांनी पण त्या आपल्या याच्या सीमा जी आहे बाहेर होते, त्या गेटच्या बाहेर पर्यंत त्यांना गेल्यानंतर मंत्री बघितले नाही, पदाधिकारी बघितले नाही, कोणी बघितले नाही, जसे आमदार बघितले नाही, असे आरोपीला जो असं पकडतात तसं पकडून घेऊन गेले. पाटील आणि शंभूराजेंना जर धक्काधुक्की झाली असेल तर ते दोघंही कॅबिनेट मिनिस्टर आहेत, त्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि जर सरकारने त्यांना एक तर त्या सरकारचे भाग आहेत, म्हणजे ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात तेच सरकार तुम्हाला धक्काधुक्की करते. बापरे पांडुरंगा, काय दिवस बघायला लागत आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि मित्रपक्षांना, त्यांचे मित्रपक्ष आहेत ना, म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की एकीकडे तुम्ही सत्तेमध्ये एकत्र आहात आणि दुसरीकडे त्याच भावाला, धाकट्या भाऊ तुम्हीच म्हणताय त्यांना, मी कुणाला धाकटं बिकटं समजत नाही, मी सगळ्यांना समान समजते, पण धाकट्या भावाला जर अशी धक्काधुक्की असेल तर आपल्याला सगळ्यांनाच आत्मचिंतन करायची वेळ आहे की महाराष्ट्राचं राजकारण चाललंय कुठल्या दिशेने. तुम्ही जर हे सगळं दाखवणार असाल न कट करता, नाहीतर जो महत्वाचा भाग आहे तो कट करायचा आणि नको ते भाग दाखवायचा, हे मला जरा थोडासा अनुभव आहे. त्यामुळे जर तुम्ही दाखवणार असाल सगळं
तर त्या निलंबनावर मी विस्तृत बोलतो. नाहीपेक्षा आपलं त्याच्यावर नो कमेंट्स म्हणून आपण सोडून देऊया. त्यामुळे आता बॉल तुमच्या कोर्टात आहे, तुम्ही सांगा. आणि तुमचं कसं असतंय, तुम्ही हितनं पाठवता, वर तुमचं कार्यालय काय करतं काय नाही मला माहित नाही, पण तरी सुद्धा मी बोलतो.